आपले भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव महासचिव विनोद तावडेजी यांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे। मी सर्वप्रथम विनंती करतो की आपण मंचावर यायचं आहे आणि आसनस्थ व्हायचं आहे। आपण आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत। भारत माता की वंदे वंदे। भाजपा शिवसेना महायुतीचा। मी नगरसेवक अभिजित सामंतजी तसेच आयोजक यांना विनंती करतो की आपण कृपया मंचावर यायचं आहे। त्याचबरोबर शिवसेनेचे शाखाध्यक्ष मनापासून जोमाने लागलेले आहे, कारण महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती गेली 2.5 वर्षामध्ये आत्ता आणि पूर्वीचे जे महाविकास आघाडीचं सरकार होतं याचं जर कार्य पाहिलं आपण तर जनता निर्णय घेण्यासाठी पूर्णपणाने तयार आहे आणि त्यांना माहिती आहे की आता जे सरकार आहे ते कोणाच्या हातात द्यायचं आहे, कुठलं सरकार आपलं आहे, कुठलं सरकार आपल्या हितासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या राष्ट्रासाठी आणि आपल्या धर्मासाठी विचार करणार आहे। या उद्देशानेच सर्व नागरिकांनी मत देण्याचं मला वाटतं सहसा आपण गेले 15 दिवस प्रचार करतो आहे। आपण नागरिकांचंही मत काय आहे हे जाणून घेतलेलं आहे, म्हणून आता काही दिवस जे शिल्लक राहिलेले आहे त्यामध्ये आपण सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून जोमापासून सर्व घरोघरी जाऊन सर्वांना जागृत करण्याची जरूरत आहे। जागृत करण्याचा विषय म्हणजे काय आहे की आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की गेले लोकसभा इलेक्शनमध्ये ज्या प्रकारे इलेक्शन झालेलं आहे, एक समाजवर्ग हा 90% मतदान करतो आणि आपण हिंदू वर्गाचा जो समाज आहे हा 50% आणि 55%च्या वर जात नाही। तर माझी सर्व कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना पण विनंती आहे की जास्त ते जास्त संख्येने मतदान कसं होईल यासाठी आपण सर्वांनी एकमताने कार्य करायचं आहे। आपण सर्वांनी लोकांच्या घरोघरी जाऊन लोकांना जागृत करायचे आणि जे नागरिक या सगळ्या इलेक्शनच्या विषयाला घेऊन गांभीर्य धरून आहेत अशा नागरिकांना आपण त्यांनाही निवेदन करायचं आहे की आपणही दुसऱ्यांकडे जाऊन त्यांना निवेदन करा की येणाऱ्या 20 नोव्हेंबर रोजी महायुतीचे जे उमेदवार आहेत हे निवडून आणण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे, असा हा मेसेज सगळ्यांच्या घरोघरी गेला पाहिजे। आता मी या ठिकाणी आपले शिवसेनेचे वार्ड क्रमांक 84चे शाखाध्यक्ष सुमित तळवणकरजी हे यंग आणि डायनामिक आपले नेते पण आहेत आणि इकडचे नागरिकांचे जे समस्या आहेत ते दूर करण्याचा पूर्ण प्रयत्नही करतं। त्यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपण या सभेला संबोधित करावं। तिला हारसुद्धा घालणार आहोत, पण त्याआधी एक जयघोष होऊन जाऊ दे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। भवानी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा। आपण थोड्याच महिन्या अगोदर आपण इकडे खासदार साहेब आपले रवींद्र वायकर यांची चौकसभा आयोजित केली होती आणि साईवाडी तेलेगल्लीचा राजा यांच्या आशीर्वादाने आपण ते विजयीसुद्धा केली आहे। आणि यावेळेलासुद्धा आपल्याला असं वाटतं की ही जी चौकसभा आहे या चौकसभेनंतरसुद्धा निर्णय तोच लागणार आहे अशी मला खात्री आहे। आपण इथे प्रचार करताना आपण लोकांच्या घरोघरी गेलो, प्रत्येक आपले शिवसैनिक असू दे, महायुतीचे सर्व कार्यकर्ते आपण सर्वांच्या घरी पोचलो आणि सर्वांच्या घरी जात असताना आपण पाहिलं आहे की घरातल्या महिलांचा आणि इतरसुद्धा ज्येष्ठ नागरिक म्हणून सर्वांच्या चेहऱ्यावर एक आनंद आणि समाधान आपण बघितलं आहे। हे समाधान केवळ
आपलं उमेदवाराची समाजसेवा आणि आपल्या महायुतीचे सरकारचे जे निर्णय होते, ज्या योजना होत्या, त्या योजनेचा हा आनंद आपण सर्वांनी अनुभवला आहे. गेले आठ दिवस झाले आपण लोकांच्या घरोघरी जात होतो आणि लोकांच्या चेहऱ्यावर तो आनंद पाहतसुद्धा होतो. आणि साईवाडी तेलेगल्लीचं एक वैशिष्ट्य म्हणजे मी तुम्हाला सांगतो, 1992-93च्या दंगलीनंतर इथला प्रत्येक नागरिक, जो ज्येष्ठ असू दे या तरुण वर्ग असू दे, इथला प्रत्येक तरुण वर्ग हा कुठल्या ना कुठल्या हिंदुत्व ज्या संघटना आहेत, हिंदुत्वनिष्ठ संघटना आहेत, त्या संघटनेशी बांधलेला आहे, जोडलेला आहे. हे सर्वांना आपल्या माहिती आहे आणि त्यांना वेगळं काय सांगायची गरज नाही. त्यांना माहिती आहे की कुठे बटन दाबायचं आहे आणि कोणाला विजयी करायचं आहे. आपल्या हिताचं सरकार कोण आहे ते त्यांना नक्कीच माहीत आहे. त्यामुळे मला काय वेगळं काय सांगायची गरज नाही आहे. पण मी तुम्हाला एक गोष्ट इथे आवर्जून सांगतो की प्रभू श्रीरामाची जन्मभूमी अयोध्या, इथे श्रीरामाचं जेव्हा आपलं मंदिर स्थापन झालं, त्या स्थापनेनंतर आपल्या देशात रामराज्य आलं आहे आणि या रामराज्य आल्यानंतर प्रभू श्रीरामाचा आपल्यासाठी एक संदेश आहे आणि तो संदेश तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांच्या तोंडातून निघालेला आहे. जरी तो त्यांच्याकडनं आलेला असला तरी प्रभू श्रीरामाचा तो संदेश आपण हे सगळं मानूया. तो संदेश म्हणजे बटेंगे तो कटेंगे, हे नेहमी सर्व हिंदूंनी लक्षात ठेवा. बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो नेक रहेंगे, हा संदेश आपल्याला तिकडच्या योगी आदित्यनाथ जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी जरी दिला असला तरी तो प्रभू श्रीरामाचा संदेश आपण समजवूया आणि येत्या 20 तारखेला आपण आपले उमेदवार मोर्जी काका पटेल यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊया. धनुष्यबाणाचे बटन दाबून त्यांना विजयी करूया, एवढंच आपल्यासाठी आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. का देशाचे पंतप्रधान असो, यांनी आपल्याला एका ओळीमध्ये सर्व समजवलं आहे की या देशाची परिस्थिती काय आहे आणि या सगळ्याचं गांभीर्य लक्षात घेऊन आपण सर्वांना खरोखरच काम केलं पाहिजे. तर आता मी आपले उत्तर मध्य जिल्ह्याचे युवा मोर्चा महामंत्री अमित पित्रेजी यांना विनंती करतो की आपणही आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सर्वांना सर्वप्रथम जय श्रीराम. शिव छत्रपती शिवाजी महाराज की. आपण सगळ्यांनी बघितलं की मध्ये काय झालं आणि त्याच्यानंतर शिंदे गट आणि भाजपचं सरकार आलं. तर त्याच्या आधी काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे. जिथे बघू तिथे सगळ्यांनी स्कॅम केलेले आहेत. कोविड घोटाळा केला, सगळ्यांना माहिती असेल. कोविडची महामारी सगळ्यांना अशी आली की आपण घरातनं बाहेर पडू शकत नव्हतो. त्यावेळेलाही कोविडचा स्कॅम झाला. त्याच्यामध्ये काय झालं, ज्या ह्याच्यातनं बॉडी नेण्यात आल्या त्या बॉडीची बॅग होती त्याच्यामध्येही पैसे लाटले गेले. म्हणजे आपण विचार करू शकता की आपण जो म्हणतो, एक म्हण आहे मराठीमध्ये की मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी कधी खाऊ नये, तेही ह्या लोकांनी केलं आहे. तर हे आपण कधीही विसरून चालणार नाही. त्याच्यानंतर खिचडी, जे पेशंट ॲडमिट झाले त्यांना जी खिचडी मिळायला पाहिजे होती त्याच्यातही त्यांनी स्कॅम केला. जेव्हा एका माणसाला दुसऱ्या माणसाची गरज होती तेव्हा माणुसकी विसरून त्या लोकांनी काय केलं, स्कॅम केले. आम्ही सर्वांनी बघितलं की आपण कुठल्या परिस्थितीत होतो. आपण घराच्या बाहेर पडू शकत नव्हतो. लोकांचे हाल होत होते. बरेचसे लोक बिचारे गेलेही त्याच्यात. पण त्याच्यातही लोकांनी हे थांबले नाहीत. उद्धव ठाकरे आणि बाकी सर्वांनी याच्यामध्येही स्कॅम केले. आपण बघतोय त्यांचे किती लोक आज आतमध्ये गेलेत. ईडी आणि CBI असे तुमच्या आणि आमच्या मागे लागत नाहीत. त्याच्यासाठी तेवढा मोठा गुन्हा करायला लागतो. आज मला सांगा, तुमच्या आमच्या मागे कधी पोलीस तरी लागलेत का? त्यांच्या मागे CID आणि CBI ED लागलेत. का लागले? कारण त्यांनी तेवढ्या मोठ्या लेवलचा स्कॅम केलाय, म्हणून आज त्यांच्या मागे पोलीस हात धुवून लागलेत. हे आपण कधीही विसरून चालणार नाही. आणि हे सगळं थांबवण्यासाठी आज आपल्यासाठी खमकर उभे आहेत आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री श्री शिंदे साहेब, देवेंद्र साहेब आणि अजितदादा आज आपल्यासाठी खमकर उभे आहेत. त्याच्यानंतर जे काय झालं ते आपण सगळे बघताय की किती महाराष्ट्राचे चांगले दिवस आले.
मधल्या काळात जे बुलेट ट्रेन आपण चालू करणार होतो त्याच्यातही त्यांनी स्थगितीचा पाया आणला. आपल्याला वाटत नाही मुंबईकरांना की आपल्या इथेही बुलेट ट्रेन असावी? मुंबई ही देशाची सर्वात मोठी आर्थिक राजधानी आपण म्हणतो. आपल्या ज्या सुविधा सेंट्रल गव्हर्नमेंट आपल्याला देते त्याच्यातही ह्या लोकांनी अडथळा आणायचं काम केलं. मेट्रो, आज आपण सांगा ट्रेनमधनं गेलो, बसमधनं गेलो तर आपल्याला किती गर्दीला सामोरं जायला लागतं. पण तुम्ही जर तेच मेट्रोनी इकडनं दहिसरला जायचं म्हटलं तर तुम्ही 20-25 मिनिटात दहिसरला जाता. आपण सगळे गेलात की नाही? 20-25 मिनिटात तुम्ही मस्त AC मध्ये बसून दहिसरला पोहोचता. तेच ट्रेनमध्ये एवढी गर्दी असते. तर ती मेट्रो कारशेड होऊ नये याच्यासाठी त्यांनी काय केलं तुम्ही सर्वांनी बघितलं. खोटे ॲक्टिव्हिस्ट आणले, आरे बचाव आरे बचाव. अरे आरे बचाव, त्याच्यामधनं आरेमध्ये जंगल आहे आपण मान्य करतो, पण मेट्रोनी किती % कार्बन आपण थांबवणार आहोत याचा कधी त्यांनी विचार केला का? की फक्त कुठलं सरकार चांगलं काम करतंय त्याच्यामध्ये अडथळा आणायचा आणि ते काम थांबवायचं, एवढंच त्यांनी केलं आहे. तर मेट्रो कारशेडलाही त्यांनी स्थगिती आणली. त्याच्यानंतर गोरेगावला खूप मोठी पत्राचा आहे, तुम्ही बघताय बिचाऱ्या लोकांची घरं उजाडली. त्याच्यामध्ये गेले कित्येक वर्ष लोकांना घरं नाही आहेत. म्हणजे किती स्कॅम करावं, मेलेल्या लोकांचा स्कॅम, लोकांच्या सुविधेमध्ये हे सगळं बघतोय. त्याच्या उलट्या तुम्ही जर बघितलं तर मोदीजींनी या देशासाठी किती काय केलं आहे. आज आपण बघतो, आज देशात 2014 नंतर भारताचं नाव किती वर आलेलं आहे. आज बाकीचे देश आपल्याकडे कुठल्या नजरेने बघतायत हे आपण बघतोय. आधी भारताला कसं बघितलं जायचं आणि आज एक बलाढ्य देश म्हणून भारताला कसं बघितलं जातं आहे, हा फरक आपण बघतोय. ह्या फरकातनंच मोदीजींनी महाराष्ट्रासाठी बरेच काही केलेलं आहे आणि ते पुढे नेण्यासाठी आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तेवढेच सक्षम आहेत. तसेच आज ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्याला परत निवडून द्यायचे. त्याच्यासाठी आपल्याला मुर्जी काकांसाठी इथे आपण जमलोय. मुर्जी काकांना आपल्याला बहुमताने विजयी करून द्यायचं आहे, याच्यात काही वादच नाही आहे. एक ही वादा मुर्जी काका, हे विसरायचं नाही आहे. आणि सर्वांनी मुर्जी काकांना धनुष्यबाण ह्या निशाणीवरती बटन दाबायचं आहे आणि महायुतीचे उमेदवार श्री मुर्जी काका ह्यांना आपण प्रचंड बहुमताने विजय करून द्यायचं आहे. फक्त लक्षात ठेवा, जर आपलं एक मत जरी चुकलं, आपण म्हणतो एक मताने काय होतं, आपण बघू शकता की मागच्या निवडणुकीमध्ये धुळेमध्ये काय झालं. धुळे कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये एकच माळेगाव कॉन्स्टिट्युएन्सीने अख्खं चित्र बदललं. आपल्या इथे मुंबईमध्ये जिंकणारी सीट फक्त मानखुरनी अख्खं चित्र बदललं. ते आपल्या इथे होऊ द्यायचं नाही. आपण विचार करतो की काय होणार आहे, जाऊ दे, आपण जिंकणार आहोत. तर कोणीही एवढं गाफील राहायचं नाही आहे. आपल्या बिल्डिंगमधले आपल्या शेजारचे मतदानाला गेलेत की नाही याच्याकडे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. आपला बूथ सक्षम जरी आपण केला तरी आपण 100% जिंकतोय, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. फक्त आपण म्हणतो की मी बाहेर होतो, माझ्या बिल्डिंगमधली 10 मतदानाला गेले नाहीत, पण ती 10 मतं आपली आहेत हे आपण विसरायचं नाही. आपण बाहेरची 10 मतं काढताना आधी आपल्या बिल्डिंगमधले, आपले शेजारचे, आपल्या चाळीतले, आपले परिजन मतदानाला गेलेत की नाही हे लक्षात ठेवायचं आहे. कारण ती 10 मतं ही आपल्याला खूप किमतीची आहेत, कारण ती आपली मतं आहेत. तर सगळ्यांनी एवढंच लक्षात ठेवायचं की त्या दिवशी 100% मतदान झालं पाहिजे आणि आपल्या चिन्हावरती ते मतदान झालं पाहिजे. आपण चांगली कामं करतोच आहे. आपल्या विधानसभेत बरीच कामं चांगली झालेली आहेत जी आपण बघतोय आणि याही पुढे त्याच्याहून चांगली कामं होतील जर आपली सगळे मतदान खाली उतरले आणि आपल्याला मतदान बहुमत करून जिंकवून आणलं. त्याच्याहून पुढे अजून चांगली कामं होतील. त्याच्याला आपल्याला कोणालाच निश्चिंत राहून आपण बिनधास्त लोकांना सांगू शकतो की बाबा मुर्जी काकांनी आजपर्यंत तुम्ही किती कामं केली आहेत ती बघा. किती शिर्डीला नेलंय लोकांना, किती ठिकाणी तुम्ही बघू शकाल जिथे बघावं तिथे मुर्जी काकांनी मदत केलेली आहे. तर आपल्याला कुठेच थांबायला असं लागणार नाही की बाबा आपण आपल्या उमेदवाराबद्दल काय सांगायचं. लोकांना सांगण्यासारख्या 100 गोष्टी आहेत आपल्याला लोकांना सांगण्यासारख्या. तर त्या सांगून आपण लोकांचा मतदानाला त्या दिवशी उतरवायचं आहे. 100% मतदान झालं तर आपली 100% ही सीट आपलीच आहे, एवढं लक्षात ठेवून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अमितजी. ह्याच्याद्वारे आपण सगळं माहिती घेतो. पूर्वी कसं असायचं की आपल्याला कळायचंच नाही की काय होतं आणि काय नाही. पूर्वीचं जे शासन होतं 10 वर्षापूर्वीचं जर तुम्ही बघितलात, 15 वर्षापूर्वीचं जर बघितलात तर आपल्याकडे मोबाईल नव्हतं, मीडिया नव्हतं. मग काँग्रेस गव्हर्नमेंट जी होती जसं बोलायची तसं आपल्याला वाटायचं ते सत्य आहे करून. पण आजची परिस्थिती तशी नाही आहे. आताची परिस्थिती बदल झालेली आहे. आपण सगळे सुसज्ज नागरिक आहोत.
आपण सगळे शिक्षित आहोत, आपण सगळे समजदार झालो आहोत. समजदार होण्याचं एक प्रमाण आपल्याला आत्ताच मिळालेलं आहे. ते कसं मिळालं तर तुम्ही बघत असाल की हरियाणामध्ये जो चुनाव झाला, जे इलेक्शन झालं आहे, हरियाणाच्या इलेक्शनमध्ये जी लोकसभेला चूक झालेली आपल्या हिंदू बांधवांकडनं, ती चूक रिपीट नाही करण्यात आली. तिकडे पण महाविकास आघाडी काँग्रेसतर्फे बरंच काही खोटे आश्वासन देण्यात आले, पण त्याला बळी न पडता हिंदू लोकांनी एकमताने मतदान केलं आणि तिथे भारतीय जनता पार्टीचं निवडून सरकार आलं. पूर्ण बहुमताने तिसऱ्यांदा सरकार आलं. तर हेच आपला विजय आहे आणि हाच विजय आपल्याला करण्यासाठी 2014लाही आपल्या हिंदू बांधवांनी मतदान आपलं प्रामाणिकपणाने केलेलं, आपल्याला मतदान करून जिंकवलं. आपलं महायुतीचं सरकार होतं, शिवसेना आपल्याबरोबर होती, आपण व्यवस्थित सरकारही चालवलं. 2019लाही आपलं सरकार आलं. 2019लाही जनतेने निकाल आपल्या बाजूनीच दिला होता. जनतेने विचार केलेला की महायुतीची सरकारचे जे कार्य आहे ते व्यवस्थित चाललं आहे, देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये हे जे सरकार आहे व्यवस्थित काम करत आहेत, म्हणूनच त्याने पुन्हा आपल्याला 2019मध्ये निवडून दिलं. पण दुर्भाग्य असं आहे की स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःला मुख्यमंत्री बनवण्याच्या लालसापायी उभाटा गटने काय केलं तर खोटे खोटे काहीतरी कमेंट केले आणि आपल्याबरोबर युती तोडून, ज्याचा कधी विचारही शिवसेनेने नाही केलेला किंवा भारतीय जनता पार्टी किंवा महाराष्ट्र नाही, मी म्हणतो पूर्ण हिंदुस्थानच्या लोकांनाही विश्वास बसला नसेल की उभाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे काँग्रेसशी बसून सरकार गठीत करतील. कारण माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं वक्तव्य आपण ऐकत असाल की ज्या दिवशी मला काँग्रेसच्या समोर जावं लागेल त्या दिवशी मी माझं दुकान बंद करून टाकीन. हे वाक्य जर तुम्ही लक्षात घेतलात, शिवसैनिकांनी प्रत्येकाने जर जुनं तुम्ही रेकॉर्डिंग काढलात, बाळासाहेबांचे विचार ऐकलात, तर तुम्ही कधीच उभाटाबरोबर समर्थन करणार नाही. जर बाळासाहेबांचे विचार कोण घेऊन जाणारा व्यक्ती आहे तर ती शिवसेना, एकनाथ साहेब शिंदे यांची जी शिवसेना आहे तीच घेऊन जाते. यांनी 2.5 वर्षामध्ये बघितलं की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासावर याने काँग्रेसबरोबर अलायन्स केलं, त्यांच्याबरोबर सरकार बनवली. त्या सरकारमध्ये त्यांना असं जाणवलं की कुठे ना कुठे खूप काही चुकीचं घडतं आहे, निर्णय चुकीचे होत आहेत, निर्णय जे होत आहेत ते हिंदू विरोधात होत आहेत. कारण तुम्ही बघितलं असेल की या लोकांनी ब्रिजला नाव द्यायचं ते एखाद्या मुस्लिम तबलीगचं नाव द्यायचं, गार्डनला नाव द्यायचं तर टिपू सुलतानचं नाव द्यायचं. औरंगजेबची कबर आहे, औरंगजेबच्या कबरेला ही लोक आता औरंगजेबला पण हे बंधू बोलायला लागलेत. त्या औरंगजेबला ज्याने आपले संभाजी महाराज, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की ज्यांनी संभाजी महाराजांना एवढी क्रूरतापूर्वक त्यांची हत्या केली, अशा औरंगजेबच्या विपरीत काय असू शकतं आपल्यासाठी, हे मोठं दुर्भाग्य आहे. आणि बाळासाहेब नक्कीच या सगळ्या विषयाला यावेळी बाळासाहेबांची विचार करणारी जी शिवसेना आहे, जे जुने शिवसैनिक आहेत, ते नक्कीच यावेळी महाविकास आघाडीचा विरोध करून महायुतीची जे सरकार आहे यांना निवडण्यासाठी पूर्ण समर्थन देतील मी अपेक्षा करतो. आणि आपण पाहिलंच असाल की गेली 2.5 वर्षामध्ये जे आपलं एकनाथ शिंदे साहेबांचं जे सरकार आलं, देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये, देवेंद्रजींच्या एकजुटीमुळे, अजितदादांच्या एकजुटीमुळे, त्या सरकारने तुम्ही पाहिलात तर गरिबांसाठी बरेच योजनात आणलेत. आपण पाहिलं तर हल्लीच आता आपली लाडकी बहीण योजना आहे, आपण सगळे त्या तर लाडकी बहीण योजनेमध्ये पाहिलात की किती महिलांना त्याच्यामध्ये लाभार्थी झाले आहेत. ते लाडकी बहीण योजनेचा लाभ हा प्रत्येक महिलेला मिळालेला आहे. आज 1,500 रुपये लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना देण्यात आलेलं आहे. आताच आपल्या सरकारने परत अनाऊन्स केलेलं आहे की आपण हे 1,500 वरून 2,100 रुपयावर नेतो आहे. मग ही बाब आपल्यासाठी अत्यंत आनंदाची आहे. त्यानंतर आपण पाहत असाल, आपण SRAमध्ये राहतो, SRAमध्ये आपण पाहिलात तर पूर्वी कसं होतं की स्टॅम्प ड्युटी जेवढी भरायची असते ना, जर 10 वर्ष झाल्याच्या नंतर तुम्ही एखादी खोली विकता, तुमची सदनिका विकता, तर त्याच्यात कसं असायचं की तुम्ही 3 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरताय तर 3 लाख रुपये तुम्ही SRAला ट्रान्सफर फी भरा. पण आपल्या सरकारने काय केलं यामध्ये की 3 लाख जे तुम्ही भरताय त्याच्यानंतर जे 3 लाख भरायला यायचे ते 3 लाख रुपये न भरता फक्त 50,000 रुपये तुम्ही भरायचे आहेत. म्हणजे प्रत्येकी नागरिकाला किती तर 2.5 लाख रुपयाचा फायदा झाला. हा फायदा कोणाला झाला? हा आम्हाला एक मध्यम वर्ग, आम्ही जे लोक राहतो त्यांना झाला आहे.
त्यानंतर आपण पाहत असाल की सरकारने पाहिलं की जे सदनिकेमध्ये राहणारी लोक आहेत 10 वर्षाचा कार्यकाल हा खूप लांब कार्यकाल आहे, म्हणून त्या सरकारने काय केलं की जी तुम्हाला जर जमत नसेल राहण्यासाठी, तुम्हाला काही गरज लागते, तुम्हाला तुमची रूम विकायची असेल तर ती 10 वर्षाच्या ऐवजी 5 वर्षामध्ये विकू शकतात, असा निर्णय जो घेतला तो आपल्या सरकारने घेतला. मग असे धाडसी निर्णय घेण्यासाठी महायुतीचं सरकार सज्ज आहे. आपण तर बघत असाल महाराष्ट्र येतं झालं आपले मध्यम वर्गांच्यासाठी कार्य. आपण बघत असाल मेट्रोचं जे जाळं आहे ते आपलं केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या सौजन्याने एवढं फास्ट चालू आहे की जे कार्य करायला काँग्रेस गव्हर्नमेंट 7-7, 8-8 वर्ष, 10-10 वर्ष लावायची, तेच कार्य आपलं सरकार 2, 3, 5 वर्षामध्ये कंप्लीट करतं. म्हणजे उद्घाटनही आपलेच मुख्यमंत्री, आपले प्रधानमंत्री करतात आणि त्याच्यानंतर त्याचं अनावरणही आपलेच मुख्यमंत्री करतात. हे पहिल्यांदा असं होत आहे की 5 वर्षाच्या आत आपलं सरकार जे आहे ते एखादं काम हातात घेतं ते पूर्णपणाने कंप्लीट करून देतं. मग असं सरकार निवडण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज होऊन सर्वांना जागृत करायची गरज आहे. आताच आम्ही विलेपार्लेमध्ये पण फिरत असतो तर आमचे आमदार आहेत परागळवणी, हे सतत एक भाषणामध्ये सांगत असतात. जसं आता आपल्याला सुमितजींनी सांगितलं की बटोगे तो कटोगे. आता बटोगे तो कटोगे हा विषय आल्यानंतर आजकाल मीडिया जी आहे ना, मीडिया ही विकली गेलेली मीडिया आहे. हे काँग्रेसला प्रश्न नाही करत, पण आपल्या लोकांना 10 प्रश्न करतात की काय चाललं आहे, कसं चाललं आहे. म्हणून काय करतात ही लोक विचारतात. तेव्हा परागजींना असा प्रश्न केला एका पत्रकाराने. या ठिकाणी उत्तर प्रदेशचे आपले प्रभारी या ठिकाणीचे सुशीलजी उत्तर प्रदेशचे आपले अंधेरीचे प्रभारी आहेत. हे पूर्ण अंधेरीमध्ये प्रवास करत आहेत. उत्तर प्रदेशमधून हे 4 वेळा आमदार राहिलेले आहेत. यांचं जोरदार स्वागत करूया आपण टाळ्यांनी. जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. धन्यवाद सर. परागजीने एक चांगलं उत्तर दिलं त्यांना की आपण भारत माता की, भारत माता की जय भवानी, जय भवानी. महाराज शिवाजी को नमन करते हैं. इस विधानसभा चुनाव के इस कार्यक्रम में इस वार्ड के नगर सेवक भाई अभिजीत सावंत जी, कार्यक्रम का संचालन कर रहे मंडल के महामंत्री बाबा तिवारी जी, सभी सम्मानित मंच और सभी यहाँ उपस्थित अपने सामने सभी लाडली बहनों को, सभी माताओं को, सभी बुजुर्गों को मैं प्रणाम करना चाहता हूँ. सभी अपने नौजवान साथियों, ये सौभाग्य है कि हमें पार्टी ने आप सबके बीच में कुछ आग्रह करने के लिए भेजा है. मैं लगातार यहाँ 15 से 20 दिनों से चुनाव में प्रचार में हूँ और मैं काशी का रहने वाला हूँ. काशी मतलब उत्तर प्रदेश का रहने वाला हूँ. काशी और महाराष्ट्र का बड़ा पुराना रिश्ता है. जानते हैं कि नहीं जानते हैं आप लोग? काशी और महाराष्ट्र का बहुत पुराना रिश्ता है. ऐतिहासिक भी है और पौराणिक भी है. ऐतिहासिक क्या है? अखंड भारत स्वराज का संकल्प जिसको लेकर के हमारे शिवाजी महाराज ने भगवा झंडा पूरे अखंड भारत में लहराया, मुगलों के शासन का अंत किया
जब उनका राज्याभिषेक हो रहा था तो काशी से गंगा भट्ट जी आए थे उनका तिलक लगाने के लिए, उनका राज्याभिषेक करने के लिए। ये बहुत पुराना रिश्ता है। और पौराणिक क्या रिश्ता है? भगवान श्री राम जब वनवास के लिए 14 साल के निकले थे, इसी महाराष्ट्र के नासिक में आकर के पंचवटी में काफी दिनों तक अपना जीवन व्यतीत किए थे। तो ऐतिहासिक भी पौराणिक भी रिश्ता उत्तर प्रदेश और महाराष्ट्र का, भाइयों बहनों। बहुत से लोग तो भूल जाते होंगे, बहुत से लोगों को याद ही नहीं होगा कि यहाँ का वहाँ का बहुत पुराना रिश्ता है। और एक चीज और आपसे कहना चाहते हैं, हिंदुत्व के जिन्होंने हमेशा भगवा कलर का कपड़ा अपने शरीर पर पहना, जिसको आज विपक्षी कहते हैं कि भगवा कपड़े पहनने वाले लोग, ये लोग दिखावा करते। अरे भगवा कपड़ा कौन पहनता था? जय श्री राम। बाला साहब पहनते थे कि नहीं पहनते थे? पहनते थे, बाला साहब ठाकरे जी भगवा कपड़ा पहनते थे कि नहीं पहनते थे? पहनते थे। पहनते थे। आदित्यनाथ वही कपड़ा हमारे योगी आदित्यनाथ महाराज जी पहनते कि नहीं पहनते? पहनते हैं। आज विपक्षी कहता है कि ये भगवा कपड़े वाले लोग, और उन्हीं के परिवार के लोग जाकर के विपक्षियों से मिल गए। बाला साहब जहां भी होंगे उनको कितना दुख होता होगा कि हमारे बच्चे किन लोगों के साथ चले गए, जिन्होंने हमेशा हिंदुत्व का रास्ता अपनाया, हिंदुत्व का जिनका संकल्प था कि देश में 377 की धारा खत्म की जाए, जिनका संकल्प था कि भगवान श्री राम का अयोध्या में मंदिर बन जाए। ये बाला साहब का सपना था। बाला साहब ठाकरे जी का ये सपना था कि अयोध्या में भगवान श्री राम का भव्य मंदिर बने और जम्मू कश्मीर में 370 की धारा खत्म की जाए। लेकिन कांग्रेस की सरकार ने कभी नहीं किया। कांग्रेस को तो देश को बांटना था, कांग्रेस को तो जाति के लोगों में बांटना था, लोगों को बंटवारा करके देश को शासन उन लोगों ने चलाने का काम किया था, हिंदुत्व को खत्म करने का काम किया था। लेकिन हिंदुत्व का भगवा झंडा अगर लहराने का किसी ने काम की शुरुआत की तो बाला साहब ने शुरुआत की। आज योगी जी उस झंडे को लेकर के चलने का काम कर रहे हैं। आज हिंदुस्तान की ताकत को बढ़ाने का काम और बाला साहब के सपनों को साकार करने का काम, महाराजा शिवाजी के संकल्प के काम, आज हम सबके देश के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी उन सपनों को साकार करने का काम कर रहे हैं। ये तो हम लोगों का सौभाग्य है कि ऐसे ऐसे हमारे पास नेता हैं, ऐसे हमारे पास प्रधानमंत्री है जिनका डंका दुनिया में बज रहा है। आज चाहे रसिया का राष्ट्रपति हो, चाहे अमेरिका का राष्ट्रपति हो या चाइना का राष्ट्रपति हो, सभी सम्मान के साथ मिलते हैं। तिवारी जी बताए कि विधायक जी 4 बार से विधायक है। हमने बहुत सी पार्टियों को देखा है, बहुत से नेताओं को देखा है। आप लोग सोचते होंगे कि विधायक जी की उम्र तो बहुत कम लग रही है। मैं जितनी हमारी उम्र है, आधा उम्र से ज्यादा तो मैं पॉलिटिक्स से ही काम कर रहा हूं। तो मैंने सभी दलों को देखा है, सभी पार्टियों को देखा है किस तरह से भ्रष्टाचार उनके अंदर। लेकिन मोदी जी की सरकार, भारतीय जनता पार्टी की सरकार, गठबंधन की सरकार जहां भी है, विकास आपको दिखाई देता है, विकास आपको दिखाई देता है। हमारा उत्तर प्रदेश का मॉडल, गुजरात का मॉडल, आज हम ही नहीं कर रहे, टीवी चैनल भी बोल रहा है कि गुजरात का मॉडल देश भर के अन्य प्रदेश ने शुरुआत की। आज उत्तर प्रदेश का भी मॉडल कई प्रदेशों में चल रहा है। चल रहा है कि नहीं चल रहा है? उत्तर प्रदेश की कानूनी व्यवस्था की चर्चा महाराष्ट्र में होती है कि नहीं होती है? अगर कोई गुंडा, कोई मवाली, कोई बदमाश किसी बहन बेटी को छेड़ता है, कोई किसी के साथ गुंडागर्दी करता है, तो उसकी जगह कहाँ होती है पता है? सीधा शमशान घाट, सीधा ऊपर हो जाती है।
अब कोई उत्तर प्रदेश में कोई बहन बेटी को छेड़ने की हिम्मत नहीं करता है, सही पकड़े। किसी व्यापारी को धमकाने की कोशिश नहीं करता है। आज सारे व्यापारी उत्तर प्रदेश में पहुंच रहे हैं रोजगार करने, बिजनेस करने के लिए। आज हमारे उत्तर प्रदेश के नौजवान अब दूसरे प्रदेश में नहीं जा रहे हैं, अब कहीं नहीं जा रहे हैं। मैं कई जगहों पे क्या कहते हैं भैंस के जो उस तबेले को, मैं अक्सर भूल जाता हूँ तबेला, यहाँ अंधेरी में तबेला बहुत है ना, बहुत है, बहुत है। तो मैं कई तबेलों में गया तो वहाँ पे लोगों ने कहा अरे भाई उत्तर प्रदेश से तो अब कोई आ ही नहीं रहा है। हमने कहा क्यों? पता है अब लड़के सबों को वही रोजगार मिल जा रहा है, अब काम करने वाले हम लोगों को मिल नहीं रहे। ये क्या है? ये परिवर्तन है। माताएं बहने, मैं अंधेरी के लोगों को विश्वास के साथ कहना चाहता हूँ, मैं काशी से आया हूँ, बाबा विश्वनाथ की नगरी से आया हूँ, और मैं इतना जरूर कहना चाहूँगा कि जब हमारी यहाँ की माताएं बहनें, हमारे बुजुर्ग, हमारे नौजवान भाई कभी काशी में बाबा विश्वनाथ का दर्शन करना हो, कभी अयोध्या में भगवान श्री राम का दर्शन करना हो, तो आप सिर्फ बता दीजिएगा कि मैं अंधेरी से आ रहा हूँ। सारी आपके दर्शन कराने की व्यवस्था, चाहे अयोध्या में राम जी की, चाहे काशी में बाबा विश्वनाथ जी की, आपका भाई सुशील सिंह कराएगा। जय श्री राम, जय श्री राम। सुशील सिंह आपके दर्शन करने की व्यवस्था, अच्छी व्यवस्था कराएंगे। सिर्फ बताइएगा कि मैं अंधेरी से आया हूँ। हर हर महादेव। अब पूरे महाराष्ट्र में जय जय श्री राम हो रहा है। अभी हम एक कार्यक्रम में हम लोग गए थे, मुख्यमंत्री जी आए हुए थे, योगी आदित्यनाथ महाराज जी, सारे लोगों ने कहा जय जय श्री राम। तो यहाँ भी अंधेरी में भी जय जय श्री राम हो रहा है। और एक चीज और चल रहा है, विपक्षियों को बहुत खराब लग रहा है। हम अपने लोगों से कह रहे हैं कि एक साथ रहो, तो ये कह रहे हैं एक साथ मत रहो। तो एक साथ परिवार के जब लोग रहते हैं तो ताकत रहती है कि नहीं रहती है? तो हम तो यही कह रहे हैं कि एक साथ रहेंगे तो नुकसान नहीं होगा, एक साथ रहेंगे तो सेफ रहेंगे, और बटेंगे तो कटेंगे तो बटने की जरूरत नहीं है। लेकिन विपक्षियों को मिर्ची लग रही है सही कि पकड़े। सारे अगर हिंदू एक हो गए तो उनका तो सोपड़ा साफ हो जाएगा। अरे हिंदुत्व की कल्पना किसने किया था? महाराज शिवाजी ने किया था, बाला साहब ने किया था। आज हिंदुत्व एक हो रहा है तो विपक्षियों को क्यों दर्द हो रहा है? आपने तो कभी किया नहीं, कभी आपने बहनों के बारे में सोचा नहीं, कभी आपने गरीबों के बारे में सोचा नहीं। लाडली बहना कौन लाया? लाडली बहना हमारी भारतीय जनता पार्टी के गठबंधन की महायुति की सरकार लाई, और महाराष्ट्र में ही नहीं, मध्य प्रदेश में भी लाई, उत्तर प्रदेश में भी लाई। उत्तर प्रदेश में हमारे गांव-गांव में समूह है, समूह के माध्यम से एक गांव में 200 महिलाएं जुड़ी हुई हैं। उन महिलाओं को हमारे उत्तर प्रदेश के आदरणीय योगी जी की सरकार उनको फंडिंग करने का काम करती है कि हमारी बहनों को रोजगार के लिए कहीं बाहर न जाना पड़े, वो अपने घर में अपने परिवार को भी देखें और गांव में भी कोई रोजगार कर सके। उनको पैसा देने का काम हमारे उत्तर प्रदेश की सरकार करती है। आज महाराष्ट्र में भी है, ये बजट गठ है ना, यहाँ भी है। तमाम बहनों को सशक्तिकरण बनाने के लिए, आत्मनिर्भर बनाने के लिए बहनों को यहाँ की सरकार भी फंडिंग कर रही है। अब तो 2100 रुपए हमारी लाडली बहना को भी मिल रहा है कि नहीं मिल रहा है? आप सबको अवश्य मिल रहा है, मिल रहा है ना? अवश्य, इसमें सबको मिल रहा होगा। अवश्य। तो क्या जाति देख करके मिल रहा है नहीं, या वोट देख के मिल रहा है? नहीं, ये भाजपा के वोट है इसलिए इनको देंगे, ये भाजपा के वोट नहीं है इसलिए इनको नहीं देंगे? नहीं, ऐसा कहीं हो रहा है क्या? नहीं, ऐसा तो कहीं नहीं हो रहा है। नहीं। हमारी सरकार को सभी बहनों को लाडली बहना का योजना दे रही है, अवश्य दे रही है। और लाडली बहना के लिए फिर एक और संदेश है कि इनके पतिदेव लोग, पहले आप लोगों को उनसे पैसे मांगने पड़ते थे,
अब आने वाला समय ऐसा है कि उन लोगों को आपसे पैसे मांगने पड़ेंगे कि हमारे खर्चे खत्म हो गए हैं, थोड़ा खर्चे देने का काम करिए। और चुनाव के बाद जब भारतीय जनता पार्टी गठबंधन की सरकार, महायुति की सरकार फिर बन जाएगी, तो आपका 2100 रुपये आगे चल के 3000 रुपये हो जाएगा। बहनों को उनको अपने पति के सामने गड़गड़ाने की जरूरत नहीं पड़ेगी। इतनी बड़ी योजना सरकार काम कर रही है, माताओं बहनों, लेकिन विपक्ष को दर्द हो रहा है। अरे आपकी 70 साल सरकार रही, आपने तो काम किया नहीं, कभी बहनों के बारे में सोचा नहीं, कभी किसानों के बारे में सोचा नहीं, कभी नौजवानों के बारे में सोचा नहीं। यह महायुति की सरकार सभी नौजवानों के बारे में सोच रही है, सभी बहनों के बारे में सोच रही है, सभी व्यापारियों के बारे में सोच रही है। लेकिन आप लोगों ने तो कभी सोचा भी नहीं। अरे राम जी का मंदिर ही बना दिए होते, राम जी से तो उनको घृणा था, लेकिन ये सोचा नहीं कि हिंदुओं का आस्था का विषय भगवान श्री राम, जिनका मंदिर हम बना दे, जिनको औरंगजेब ने तोड़ने का काम किया था, मोदी जी ने उस मंदिर को बनवा दिया, योगी जी ने उस मंदिर को बनवा दिया। तो ये तो हम लोगों का हिंदुत्व अब जाग उठा है। अब दबने वाला हिंदुत्व नहीं है, हिंदुस्तान अब दबने वाला नहीं है। ये बदलाव है। हम लोगों के प्रत्याशी मुर्जी पटेल जी को तो आप सभी लोग जानते होंगे, जानते हैं ना, बड़े जमीनी आदमी। मैं मुझसे पहले कभी नहीं मिला था। जब मुझे पार्टी ने यहाँ प्रवासी बनाया, मैं आया, बैठक में आया, मुर्जी भाई से मिला, मुलाकात हुई, फिर कई लोगों से मिला, कई बहनों से मिला, कई माताओं से मिला, कभी नौजवानों से मिला। तो सबके सामने सिर्फ एक ही बात, मुर्जी पटेल जी को टिकट मिलना चाहिए। अवश्य मिलना चाहिए। हमने कहा यार टिकट का काम मेरा तो है नहीं, ये टिकट का काम तो पार्टी का है। हम तो आपका सहयोग करने आए और हम चाहते हैं कि मुर्जी को, जब सब लोग चाहते हैं तो हम क्यों नहीं चाहेंगे, लेकिन टिकट तो ऊपर वालों को देना है। अब देखिए गठबंधन में सीट चली गई, लेकिन लोगों की सोच जो थी कि टिकट मुर्जी पटेल जी को मिलना चाहिए, गठबंधन जी से भी मुर्जी को पटेल जी को ही टिकट मिला, दूसरे को नहीं मिला। मुर्जी पटेल। तो आपका जब मुर्जी पटेल विधानसभा में जाएंगे तो अंधेरी में अपनी बहनों की आवाज को उठाएंगे कि नहीं उठाएंगे? उठाएंगे, सभी नौजवानों की आवाज को उठाएंगे, उठाएंगे, अंधेरी की आवाज को उठाएंगे, अंधेरी के विकास की आवाज को उठाएंगे। मैं मुर्जी पटेल जी को 15 दिन में भली भांति जान गया, यह जमीनी आदमी है। मैं उनसे कहा यार मुर्जी भाई, मैं तो 4 बार से विधायक हूँ, लेकिन आपकी बहुत सी गणित को मैं भी समझ रहा हूँ कि आप बड़े तेज व्यक्ति हैं और सबको मिला के रखने का काम करते हैं। आपसे मैं सीख करके कुछ जाऊँगा। मैंने ये बात उनसे कही। कह रहे नहीं सर। हमने कहा नहीं, आप तो सबके दिलों में बसे हुए हैं, सभी बहनों के दिलों में बसे हैं, सभी नौजवानों के दिलों में बसे हैं, सभी समाज के लोग उनके साथ हैं। तो फिर विधानसभा में उनको जाने से कोई रोक नहीं सकता। अब सारे लोग तैयार हैं ना? 20 तारीख को कौन कौन से लोग तीर धनुष चलाएंगे, थोड़ा हाथ उठा के बताएं भाई। सभी हमारी माताएं बहनें, सभी नौजवान तीर धनुष चलाएंगे ना 20 तारीख को? लाएंगे, कस के चलाएंगे ना? कस के अरे इतना चलाएंगे। तीर धनुष चलाइए कि सबकी जमानत ओए, भारत माता की, भारत माता की। हम सबके राष्ट्रीय महासचिव जय। आपल्या या सभेला संबोधित करण्याकरता आपल्याला माहिती आहे की आपण सर्व नरेंद्र मोदींचे भक्त आहोत. आपण नरेंद्र मोदींना तर भेटू शकत नाही, काही लोक भेटलेले आहेत, पण जे दर आठवड्यातून एकदा नरेंद्र मोदींना भेटतात आणि नरेंद्र मोदींच्या कोर टीममध्ये ज्यांचं नाव सर्वप्रथम आहे असे कोकणचे सुपुत्र, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक माननीय विनोदजी तावडे आज इकडे उपस्थित आहेत. मी सर्व साईवाडीच्या
कार्यकर्त्यांकडून नागरिकांकडून त्यांचं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून इकडे आलेले आहेत. धन्यवाद विनोदजी. आणि मी विनोदजींना विनंती करतो की त्यांनी आम्हाला सर्वांना संबोधित करावं. हा मुर्जी भाई आइए, आइए. की हम सब के नेता, भारत के महामंत्री माननीय विनोद तावड़े जी, हम सबके लोकप्रिय नगर सेवक माननीय अभित सावंत जी, उपस्थित मंचस्थ अजय, बाद में जब विनोद तावड़े जी यहाँ पे आए तो पूरे देश का दौरा करते हैं, हमारे एक छोटे वार्ड में आए. मैं आप सबकी ओर से विनोद जी का आभार व्यक्त करता हूँ. और विनोद जी को आगे जाना है तो आने वाले 20 तारीख को गए टाइम इस वार्ड ने 3500 लीड दिया था सर. आधा वार्ड ये अंधेरी विधानसभा में आता है. इस बार अभिजीत सर और यहाँ की टीम ने नक्की किया है कि 5000 की लीड 23 तारीख को इस वार्ड देने जा रहा है. मैं माननीय विनोद जी से विनती करता हूँ कि हमारा मार्गदर्शन करें. विनोद जी. मुर्जी भाई को जय श्री राम. भारत माता की, भारत माता की. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय महायुतीचे उमेदवार मुर्जीभाई पटेल यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी उपस्थित माझे मित्र अभिजित सामंत, या ठिकाणी उपस्थित सगळे महायुतीचे नेते, तळवलकरजी, मोहन कदमजी, बाकी सगळी मंडळी आहेत. आणि या ठिकाणी उपस्थित मतदार बंधू आणि भगिनी, मी या सभेला धावत विधानसभेच्या विकासाचं काम करणारा माणूस पुढचे काल आमदार पाहिजे. आणि तो जर कोणी असेल तर मुर्जी पटेल हे आपले असू शकतात. मुर्जी पटेल हे एक राजकीय सामाजिक कार्यकर्ते आहेत. ऊपर से आवाज आ रही है. वो नहीं घोषणा नहीं की. न रुकता है न झुकता है, न आगे होते टकराता है, न किसी से डरता है. इसके आज तक कुछ दिया ये लिया नहीं है. बस पंड्या, बस पंड्या जी, बस. भाई भाई थोड़ा सा अंदर का नेता कैसा हो? मुर्जी पटेल जैसा हो. अरे मुर्जी पटेल जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हिंदू नगर महाराष्ट्र 3 नंबर 3